नमस्कार, मी नितीश अडव. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आय कार्ड कसे तयार करू शकतो. यासाठी आपल्याला अलर्टो SOS ॲप हे मुख्याध्यापकाच्या वतीने, तसेच शाळेतील शिक्षकाच्या वतीने, तसेच आपल्या पाल्य ज्या शाळेत आहे त्या शाळेत जोडण्यासाठी अलर्टो SOS वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते. तर सर्वप्रथम आपण शाळेची स्थापना करून त्यातील शिक्षक ॲड करणे आणि त्यातील मुलांना आय कार्ड्स प्रदान करणे यासाठी आपण मुख्याध्यापकाच्या हेतूने हे सर्वप्रथम ॲप इन्स्टॉल करून प्रोसेस करत आहोत. तर सर्वप्रथम आपण Google Play स्टोअरमधनं अलर्टो SOS ॲप हे इन्स्टॉल करून त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अवगत असलेली भाषा निवडायची आहे आणि नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच काही फीचर्स आहेत ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्याचा एक डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे. हे पेजेस पुढे करून तुम्हाला नेक्स्ट ॲरोला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सर्वप्रथम आपण मुख्याध्यापकाच्या हेतूने ॲप इन्स्टॉल करत असल्यास त्यामुळे आपण यामध्ये मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकणार आहोत. मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या बटनला क्लिक करायचं आहे. काही वेळातच तुम्हाला OTP तुमच्या टेक्स्ट मेसेजद्वारे तुम्हाला प्राप्त होईल. ते यामध्ये इंटर करायचे आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPच्या बटनला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारल्यास तुम्हाला त्याला अलाव करूनच समोर जायचे आहे. यामध्ये मुख्याध्यापक स्वतःचं नाव, स्वतःचे आडनाव आणि स्वतःचा रजिस्टर्ड मेल ID टाकणार आहे. त्यानंतर तुमचं जर GPS ऑन असेल तर तुमचं ॲड्रेस, तुमचं करंट लोकेशन यामध्ये ऑटोमॅटिकली घेतला जाणार. त्यानंतर रेफरल कोड टाकण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला रेफरल कोड माहिती असेल तर तुम्ही यात टाकून व्हॅलिडेट करून तो कोड तुम्ही टाकून सबमिट करू शकता. अदरवाईज तुम्हाला कोड माहिती नसल्यास तुम्ही स्वतःचे वैयक्तिक इन्फॉर्मेशन भरून नुसतं सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तुमचं पूर्ण स्वतःचं रजिस्ट्रेशन केला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या सर्व परमिशनला अलाव किंवा ऑलवेज ऑन करून पुढे जायचं आहे. जर एखादी परमिशन बाय मिस्टेकन राहिली असेल किंवा डोंट अलाव करण्यात आले असेल तर ॲप व्यवस्थित किंवा सुरळीत चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला विचारलेल्या सर्व परमिशनला अलाव करूनच पुढे जायचं आहे. आता हे जे तुमच्यासमोर जो पेज आलेला आहे तो तुमचा होम पेज आहे. आता मी शाळेचे मुख्याध्यापकाच्या वतीने ॲप इन्स्टॉल केल्यामुळे मला सर्वप्रथम शाळेची माहिती यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी डाव्या साईडला ज्या 3 आडव्या रेषा आहेत त्याला मी क्लिक करणार आहे. त्यानंतर यामध्ये कम्युनिटी ॲक्टिव्हिटी हे जे ऑप्शन दिसत आहे त्याला मी टिक करणार आहे आणि मी माझी शाळा तयार करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी करून घेत आहे. सर्वप्रथम कोणतीही कम्युनिटी बनवण्याच्या अगोदर आधी तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका अपडेट करणे गरजेचं आहे. तर त्यासाठी मी माझं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका अपडेट करून घेत आहे. अपडेट माहिती झाल्यानंतर एडिट डिटेल्स या बटनला क्लिक करायचं आहे. म्हणजे पूर्णपणे तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे. त्यानंतर तुम्ही कम्युनिटी लिस्टच्या पेजला येत आहात. यामध्ये तुम्हाला दिसून येतं आहे की तुमच्या या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने कोणतीही कम्युनिटी म्हणजेच शाळा तयार केलेली नाही किंवा कोणत्या शाळेला जोडलेसुद्धा नाही. तर त्यासाठी मी माझी शाळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम ॲड न्यू कम्युनिटी या बटनला क्लिक करतो आहे. त्यानंतर आपल्याला स्वतःची शाळा यामध्ये ॲड करायची आहे. तर कम्युनिटी नेम म्हणजे तुमच्या शाळेचे नाव. त्यानंतर शाळेचे वर्णन, तुम्ही यामध्ये कोणत्याही भाषेचा वापर करून तुम्ही कम्युनिटी डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहू शकता. त्यानंतर कम्युनिटी ग्रुप टाईप यामध्ये तुम्हाला ग्रुप ॲडमिन ओन्ली हे पर्याय सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कम्युनिटी टाईप हे तुम्हाला स्कूल सिलेक्ट करायचे आहे आणि कम्युनिटी साईजमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमधील असलेले मुले, शाळेचे शिक्षक असे टोटल किती लोकांची साईज आहे हे यावरून अंदाजे लावून तुम्ही त्यातील एक पर्याय सिलेक्ट करणार आहात. त्यानंतर तुमच्याकडे शाळेतील शिक्षके, मुले किंवा मुलांचे वडील यांचा काही एखादा ग्रुप असेल, कॉमन ग्रुप, तर त्या ग्रुपचं नाव तसेच त्या WhatsApp ग्रुपची लिंक तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता पॅरेंटला ॲड करत आहात म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्यांना ॲड करत आहात. पण अशा वेळेस जर पुढचा व्यक्ती तुमच्या कम्युनिटीला जोडायचं नसेल तर तुम्ही प्रोव्हिजन टू अलाव युजर्स टू डिरेक्टली जॉईन हे जे बटन आहे यात तुम्ही नो करू शकता. अदरवाईज येस करून पुढे जावे. त्यानंतर आता माझी शाळा 1 ते 4थी आहे. तसेच उदाहरणार्थ तुमची शाळा 1 ते 12वी असे कोणतेही क्लासचं जर वर्गीकरण असेल तर सर्वप्रथम तुम्ही यामध्ये डू यू वॉन्ट टू जॉईन मेंबर इन क्लासिफाईड वे
याला येस करायचं आहे. म्हणजे माझी शाळा 1ली ते 4थी आहे किंवा 5वी ते 10वी आहे किंवा 11वी-12वी आहे. तर अशा पद्धतीने तुमचीही एखादी शाळेचा जो गट असेल, त्यानुसार तुम्ही त्याला क्लासिफाईड करणार आहात. तर यामध्ये तुम्ही कितीही वर्गवारी ॲड करू शकता. आता मी याच्यामध्ये क्लासिफाईड बायमध्ये लिहितो वर्ग. बरोबर. त्यानंतर वर्गामध्ये माझ्याकडे उदाहरणार्थ 1 ते 4थी आहे. तुम्ही यामध्ये कितीही अनलिमिटेड वर्ग ॲड करू शकता. परंतु यामध्ये तुकडी ॲड करण्याचा विषय करू नये. कारण की तुकड्या हे जे आहे ते एक्सेल थ्रू आपण बॅकएंडनेच मेंटेन करतो. फक्त यामध्ये ठळक-ठळक वर्ग नमूद करायचं आहे. ठीक आहे. तर मी आता डिफाईनच्या समोरील अधिकच्या बटनला क्लिक करतो आणि मी आता यामध्ये वर्ग 1 ॲड करतो. त्याच्यानंतर वर्ग 2 ते सुद्धा ॲड करतो. त्यानंतर वर्ग 3, त्यानंतर वर्ग 4. अशा पद्धतीने तुम्ही ठळक वर्ग ॲड करत आहात. यामध्ये तुकडीचा उल्लेख करू नका. उदाहरणार्थ वर्ग 1 तुकडी अ, वर्ग 1 तुकडी ब असं यामध्ये उल्लेख करू नये. यामध्ये ठळक वर्गाचा उल्लेख करावा. आता मी माझी शाळा 1ली ते 4थी पर्यंत असल्यामुळे मी यामध्ये वर्ग 1 ते 4 ॲड करून ओके करत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेचे क्लास डिफाईन तुम्ही स्वतः करणार आहात. त्यानंतर ओके करून तुम्हाला सर्व स्कूलची माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची शाळा यामध्ये रजिस्टर केली. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये या शाळेमध्ये जुळणारे पालक तसेच वर्ग शिक्षक किंवा नॉर्मल शिक्षक यांची कशी नोंदणी केली जातं हे आपण समोरील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.